नमस्कार, माझं नाव अफरीन इक्बाल खान आहे। आज मी इथं पीडीए आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आले होते। इथे खूप सुरेख असं कबड्डीचं ग्राउंड उपलब्ध करून दिलंय सासवडच्या कॉलेजने और पीडीए च्या माध्यमातून, आणि ह्याच्यामुळे मुलींना खूप जास्त कबड्डी खेळण्यासाठी किंवा स्पोर्ट्स मध्ये प्रोत्साहन मिळतोय। आणि आपण बघू शकतो की इथं वेगवेगळ्या वयोगटात मुली येत आहेत व कबड्डी खेळत आहेत। त्याच्यामुळे मुलींचं स्पोर्टच्या दिशेने करिअर घडू शकतं व ते चांगलं आहे त्यांच्यासाठी। आणि माझ्या कॉलेजने बाबूरावजी घोलप कॉलेज सांगवी यांनी खूप सपोर्ट केलाय, मला मोटिवेट केलंय खेळण्यासाठी। आणि माझे कोच विद्याताई पठारे यांनी पण खूप आमची मदत केली आहे व आम्ही इथं आलोय हे फक्त त्यांच्यामुळे। नमस्कार, माझं नाव प्रचिती मंगेश धुपकर। आम्हाला पीडीएने खूप छान अरेंजमेंट करून दिली होती इथे व्हॉलीबॉल ग्राउंडची, त्याच्यामुळे आम्ही व्हॉलीबॉल खेळू शकलो। गर्ल्स साठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी त्यांनी एक क्रिएट करून दिली इथे। आणि मी आरएमसी रामकृष्ण मोरे या कॉलेजमधून आहे आकुर्डी, आणि ही माझी टीम आहे आरएमसी टीम, अँड माझे कोच चिमटे सर आहे। पीडीएने खूप जास्त छान अरेंजमेंट केली होती इथे, आणि खूप सुखसुविधा आमच्या इथे प्रोव्हाइड केल्या गेल्या होत्या। पाण्याची सुविधा होती, जेवणाची सुविधा होती, आणि जेवण सुद्धा खूप छान होतं। वाघिरे महाविद्यालयामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये आम्ही भोर तालुक्याच्या श्रीवीर बाजीप्रभू विद्यालयाशींच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला होता। आमचे मार्गदर्शक म्हणजेच आमचे क्रीडा शिक्षक माननीय श्री खुटवट सर यांचे आम्हाला योगदान होते। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या शाखेने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल संस्थेचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबते। धन्यवाद। श्री शहाजी हायस्कूल सुपेचा खेळाडू आम्हाला मार्गदर्शन करणारे शेंडगे सर, प्रशांत शेंडगे सर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी भरवलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धात उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचा आभार आहे। आमची पहिली मॅच झाली क्वार्टर फायनल निमगाव गितकी बरोबर, त्याबद्दल आम्ही खूप असं मस्त खेळलो, आम्हाला असा एक्सपिरियन्स आला। त्यानंतर सेमी फायनल झाली वाघोली बरोबर, त्यानंतर तिथं पण आमचं असं योग्य असं खेळाचं प्रदर्शन झालं, त्याबद्दल आम्ही खो खो खेळलो। आम्ही सेमी फायनल झाली वाघोलीवरती, त्यांच्यावर तिथं पण आमचं मार्गदर्शन करणारे शेंडगे सर योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांचे आम्हाला बोलण्याबद्दल प्रोत्साहन दिलं आणि खेळण्याबद्दल बी प्रोत्साहन दिलं। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी आज कार्यक्रम आयोजित केला। आम्हाला या कार्यक्रमामध्ये खूप मजा आली व आम्हाला या शिक्षकांनी खूप प्रोत्साहन केले। मी पिरंगुट इंग्लिश स्कूल पिरंगुट या स्कूल मधून आहे। आमचे प्राचार्य श्री गोवेकर सर यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन केले, आणि आमचे कोच नागेश राठोड यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन केले। इथले सर्व शिक्षक आणि ही पीडीए संस्था आम्हाला पोरींना खूप सपोर्ट करते, हेच आम्हाला बघून खूप आनंद होतोय। नमस्कार, माझं नाव तेजल महाजन, आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने खूप चांगल्या मॅचेस घडवल्या व ना मुलींना प्रोत्साहन खूप चांगलं मिळालं व इथं खूप चांगले खेळाडू घडतायत। हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळामुळे होतंय। मी गणेश हांगरगे, मी खो खो खेळाडू आहे। अजित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण संस्थेने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या। इथे ग्राउंड चांगल्या प्रकारे नियोजन ग्राउंडचं केलं होतं। आम्हाला चांगलं ग्राउंड मिळाल्याबद्दल आम्ही इथल्या कमिटीचे आभार मानतो व पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचे सुद्धा आभार मानतो। सर्वच सुविधा इथं चांगल्या मिळाल्या होत्या व आमच्या मार्गदर्शिका विद्या पठारे मॅडम त्यांनी आम्हाला खेळायची संधी दिली, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मनापासून हार्दिक अभिनंदन, स्वागत। आज 30 डिसेंबर आज डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या। आम्ही खो खोच्या गर्ल्स एम कॉलेज मधून हडपसर मधून आहोत, आणि आज आमचा द्वितीय क्रमांक आलेला आहे। आमचे कोच आहेत प्रीतम ओवाळ सर, आणि धन्यवाद, मनापासून धन्यवाद पीडीए यांचं। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने जिल्हा क्रीडा स्पर्धा भरवल्या होत्या, त्या खूप चांगले उत्तम रीतीने भरवल्या गेल्या। त्याच्यापासून मनापासून आभार। जे कोच वगैरे उपलब्ध होते ते खूप कोऑपरेटिव्ह होते, आणि आमचे जे ग्राउंड वगैरे होते ते खूप चांगल्या पद्धतीने झाले। मी पीडीए कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर या कॉलेज कडनं आलेलो आहे, आणि इथे चांगल्या पद्धतीने उत्तम रीतीने ज्या स्पर्धा भरवल्या आणि जे खेळ घेण्यात आले त्याच्यामुळे चांगले स्पर्धक पुढे खेळू शकतात।
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून जे आमच्यासाठी हे स्पर्धा आयोजित केले होते त्याबद्दल मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांना खूप आभार मानते आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथे व्हॉलीबॉल खेळलो आणि त्या व्हॉलीबॉल मध्ये आम्हाला एक पुढे जायचं प्रोत्साहन पण मिळते, त्यामुळे धन्यवाद आणि मी असंच आशा करेल की आम्हाला असंच सपोर्ट करत राहावं, त्यासाठी पण धन्यवाद। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने जो एवढा मोठा कार्यक्रम उपलब्ध केला त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या खेळाडूंना सहभाग घेता आला, एवढं चांगलं त्यांनी इथं ग्राउंड उपलब्ध करून आमच्या सारख्या खेळाडूंना मोका दिला, तर आम्ही पीडीए संस्थेचे धन्यवाद मानतो आणि इथून खूप सारे असे खेळाडू झालेले आहेत आणि आम्ही काहीतरी आयुष्यात पुढे असंच करू। धन्यवाद, आम्ही खूप खूप आभार मानतो पीडीए संस्थेचे। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत, त्यांचे मी खूप खूप आभार मानते। त्यांनी मुलींनाही प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद। पुणे शिक्षण मंडळातील अण्णासाहेब मगर या विद्यालयातील आम्ही खेळाडू आज आम्ही व्हॉलीबॉल मध्ये उपविजेते ठरला, तो आमच्या शिक्षण मंडळातील व आमच्या कॉलेजकडून आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळाला आहे व त्यासाठी आम्ही खूप आनंदी आहे आणि तुमचे आभार। आम्ही हँडबॉल खेळ हा खेळ आहे, कबड्डी खेळ आहे, व्हॉलीबॉल, खो खो व आमच्या शिक्षण मंडळात अनेक द्वार खेळ खेळले जातात, त्यासाठी आम्हाला खूप प्रोत्साहन दिला गेला आहे, त्यासाठी आम्ही आमच्या कॉलेज व शिक्षण मंडळाचे खूप आभारी आहोत। धन्यवाद। आणि आम्ही वाघेरी या कॉलेजमध्ये आलो, तिथं सर्व सुविधा ही छान दिल्या आहेत व ग्राउंडची पण सुविधा खूप छान आहे व जेवण सुविधा पण खूप छान दिली आहे व मुलींसाठी पण खूप सुरक्षित व सुविधा खूप छान दिल्या आहे, त्यासाठी आम्ही आभारी। धन्यवाद। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25 आयोजित वाघेरी कॉलेज यांचे धन्यवाद। यामध्ये आम्ही ते खो खो खेळलो, तिथे आमचा द्वितीय क्रमांक आला, ते ग्राउंड चांगले होते, इथे आम्हाला खेळून खूप आनंद झाला, आम्हाला चांगले वाटले, ग्राउंड इथे चांगले होते त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा वाघेरी कॉलेज येथे घेण्यात आला। आमचा 14 वर्ष वयोगट मुली खो खो मध्ये प्रथम क्रमांक मिळवला। आम्ही गेल्या वर्षीपासून प्रॅक्टिस करत आहोत। आमचे प्रॅक्टिस खुटवळ सर खूप छान पद्धतीने घेतात, आम्हाला इथे येऊन खूप छान पद्धतीने आम्हाला प्रोत्साहन मिळाले। मी अपूर्वा अबुराव तिकोळे, यशवंत विद्यालय मावडी कप भागशाळा पांडेश्वर या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे। आज आम्ही कित्येक वर्षापासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात, यामध्ये सहभाग घेतो। खो खो या स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग घेतो। आजही आम्ही खो खो या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे। आमचे क्रीडा शिक्षक खेडेकर सर हे आम्हाला खो खो शिकवतात। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक भालेराव सर यांनी आम्हाला खो खो खेळण्यासाठी प्रोत्साहन केले। यशवंत विद्यालय मावडी कप भागशाळा पांडेश्वरचे भागशाळा प्रमुख खारतोडे सर यांनी प्रोत्साहन केले। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ जिल्हास्तरीय आम्हाला चांगल्या पद्धतीचे ग्राउंड उपलब्ध झाले, त्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खूप खूप धन्यवाद। माझं नाव सागर राजेंद्र निंबाळकर, श्री मल्लिकार्जुन विद्यालय नावरे येथे मी शिकतो। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी आम्हाला कबड्डीचं उत्कृष्ट ग्राउंड मिळवण्याबद्दल यांचा आम्ही धन्यवाद मानतो। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी आयोजित केलेल्या या कबड्डी स्पर्धेत आम्ही सेमीफायनल मॅच खेळलो। आमच्या समोर खानापूर गटातली विरुद्ध टीम होती, आम्ही ही सेमीफायनल मॅच जिंकलो। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे असलेच उपक्रम राबवतात, त्यामुळे आम्हाला खेळायला मिळेल। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने राज्यस्तरीय स्पर्धा राबवल्या होत्या, त्यामध्ये माझ्या शाखेने सहभाग केला। आम्हाला एवढं चांगलं ग्राउंड उपलब्ध झालं, त्यामुळे आमच्यासारख्या मुली इथपर्यंत पोहोचू शकल्या, त्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आम्ही आभार मानतो। आमची शाळा विषय सातव हायस्कूल वाघोली, आमचे क्रीडा शिक्षक कंठाळे सर व बोरकर मॅडम, आमचे परिवेक्षक जठार मॅडम व आमचे प्राचार्य श्री डॉक्टर सर यांचे आम्ही सगळे आभारी आहोत। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे इथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25 ठेवल्याबद्दल आणि आम्हाला इतकं चांगलं खेळाचं प्रदर्शन इथं झालं, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार। आणि आमच्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल डाळज नंबर 2, आम्ही निमगाव या गटातनं खेळलो आहे आणि आमचा कबड्डी मध्ये नाही येऊ शकला, पण आमचा खो खो मध्ये दुसरा नंबर आल्याबद्दल त्याचे मी खूप मोठे आभार मानते आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली आणि त्याच्याबद्दल खूप आभार मानते। थँक्यू। ह्याच्या डबल आम्ही प्रॅक्टिस करू आणि इथं नंबर आणून दाखवू। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत श्री वाघेश्वर विद्यालयाचा 14 वर्ष वयोगटात दुसरा क्रमांक आला। त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या ग्राउंड व अतिशय उत्कृष्टरित्या इथे आम्हाला सेवा
त्याबद्दल मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खूप खूप आभार मानते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी आम्हाला खूप सुंदर असं ग्राउंड उपलब्ध केलं व त्यात असे वेगवेगळे खेळ उपलब्ध केले. त्यात आमचा प्रथम क्रमांक व्हॉलीबॉल मध्ये आला. त्यांचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने सासवड येथे विविध जिल्हास्तरीय खेळांसाठी ग्राउंड उपलब्ध चांगल्या प्रकारे करून दिले आहे. त्यांची व्यवस्था देखील खूप चांगली होती. त्यामुळे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेचे धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घेतला आणि त्यात आमचा पहिला नंबर आला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे इथे आज व्हॉलीबॉल स्पर्धा झाला. ते खेळून आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही कबड्डी आणि खो खो खेळलो. त्यात आम्हाला खूप छान वाटलं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी आयोजित केलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धा यामध्ये आमचा प्रथम क्रमांक आला. आम्हाला व्हॉलीबॉल खेळून खूप छान वाटले. इथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी छान असं उपलब्ध आम्हाला मैदान केलं. त्यामुळे आम्हालाही खूप छान खेळ करता आला. आणि इथे व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी या सुद्धा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आम्हाला चांगले मैदान उपलब्ध केल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांचं धन्यवाद. पुणे जिल्हा प्रशिक्षण मंडळ पुणे या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात आम्ही कबड्डी सहभागी घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. तसेच त्यांनी आम्हाला चांगलं ग्राउंड उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आमच्यासाठी या स्पर्धा उपलब्ध केल्या यासाठी खूप खूप मनापासून आभार. मुलींना उत्तम प्रतीचे ग्राउंड मिळाले. मुलींना उत्तम प्रतीचे खूप खूप म्हणजे शिकण्यासारखं खूप खूप गोष्टी मिळाल्या. वेगवेगळे खूप संघ आलते. त्याच्याबद्दल या शाळेचे खूप खूप मनापासून आभार. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने चांगला उपक्रम राबवला होता. त्यामध्ये आम्ही 17 वर्ष वयोगटामध्ये कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. उत्कृष्ट वागेश्वर विद्यालय चरोली आमचे मार्गदर्शक शिक्षक श्री अल्लाट सर, सस्ते मॅडम, त्याच्यानंतर मुलुक सर आणि सर्व सहकारी शिक्षक यांनी सर्वांनी आम्हाला खूपच सहकार्य केले आणि आज येथे उपक्रम उत्कृष्ट पद्धतीने राबवला होता. त्यामुळे यांचे खूप खूप आभार आम्ही मानतो. आम्हाला चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या यासाठी धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी क्रीडा स्पर्धा आयोजन केल्या होत्या. त्यामध्ये आम्ही कबड्डी खेळलो. त्यामध्ये आमचा द्वितीय क्रमांक आला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने चांगलं ग्राउंड उपलब्ध केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धा या स्पर्धेमध्ये आम्ही कबड्डी स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेमध्ये आम्ही प्रथम क्रमांक मिळवला. शाळेचं नाव श्री शिवाजी विद्यालय शैल पिंपळगाव. ग्राउंड आम्हाला खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध केले व भोजनाची चांगली व्यवस्था केल्यामुळे मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आभार मानते. आमच्या शाळेतले शिक्षक श्री दांबे सर, श्री नाईकरे सर यांनी देखील आम्हाला सपोर्ट केला व आमच्या सोबत बेल्लेकर मॅडम व जगताप मॅडम होत्या. यांनी सुद्धा आम्हाला ते चांगलं सांभाळून घेतलं. आमचे कोच इक्बाल खान यांनी आम्हाला कायमच सपोर्ट केला. तशीच आमची ताई व माझा अख्खा संघ चांगला खेळल्यामुळे मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे आभार आणि यामुळे मुलींना प्रोत्साहन मिळते. आमचा 14 वर्ष कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. त्याचबरोबर आमच्या सोबत गिरमकर सर, श्री चव्हाण सर, श्री दुसाने मॅडम, श्री अर्जुन नाना यांनी प्रोत्साहन दिले. त्याबद्दल त्यांचेही आभार. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी आम्हाला एवढे मोठे ग्राउंड उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि ह्या ग्राउंड मध्ये आम्हाला खूप काही शिकायला पण भेटलं. खूप मोठे सिनियर ज्युनियरचे शिक्षक व मुले सुद्धा भेटले. यांचे सुद्धा आभार. आणि चव्हाण सर, कंटाळे सर, दुसाने मॅडम, गिरमकर सर, अर्जुन लंगे यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन दिले. यांचे आभार. श्री गुरुदेव विद्यालय सोयंदने शाळेतून आम्ही कबड्डी खेळलो. कबड्डी मध्ये आमचा प्रथम क्रमांक आला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा राबवल्या होत्या. त्यामध्ये आम्ही खो खोच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालो होतो व आम्ही त्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. इथे आम्हाला चांगला ग्राउंड उपलब्ध झाला. त्यासाठी आम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आभारी आहोत व आमचे मार्गदर्शक श्री कंटाळे सर व बोरकर मॅडम आणि शेडगे मॅडम यांनी आमचे खूप चांगले मार्गदर्शन केले. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. 2007 हायस्कूल मधून आम्ही हे सर्व खेळाडू खेळायला इथे आलो होतो. धन्यवाद. आम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या येथे
जिल्हास्तरीय सासवड येथे खो खो ची स्पर्धा खेळलो आहे. तरी आमची उपपदी निवड झाल्याबद्दल खेळाडूंकडून व श्री वेंकटेश्वर विद्यालयाकडून आम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. संस्थेकडून आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आमच्या शाळेकडून व श्री हरणेश्वर विद्यालयाकडून मनापासून आभार मानत आहोत. धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी ज्या स्पर्धा घेतल्या त्या अत्यंत छान झाल्या आणि मावळ्यातील मुलींना यातून एक प्रोत्साहन मिळतं खेळण्याबाबत. मावळ्यातल्या मुली काही गोष्टींमुळे मागे राहतात, तर यातून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या माध्यमातून झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे इथे तृतीय क्रमांक मिळवला. गेल्या वर्षी देखील आम्ही इथे तृतीय क्रमांक मिळवला होता आणि पुढच्या वर्षी आम्ही प्रथम क्रमांक मिळवायचा प्रयत्न 100% करू. वेल्हे तालुका ग्रामीण भागातला असून सुद्धा आमचा सराव चांगला असतो. चुरशीचा सामना खेळून इथे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तृतीय क्रमांक मिळवला. Myself cadet Monica Chaudhary. We all are NCC cadets. आज PDA की तरफ से जो स्पर्धा थी उसमें ड्रिल कंपटीशन था जिसमें हमें फर्स्ट प्राइज मिला है और हमारा एक यूनिटी है जो हम हर एक गेम्स में इवेंट्स में पार्टिसिपेट करते हैं और हम विनिंग टीम्स के एज अ पार्टिसिपेट करते हैं. जो भी गेम्स लेते हैं उनमें फर्स्ट आने की कोशिश करते हैं और आते भी हैं. जो पीडीए तरफ से हमें अपॉर्चुनिटीज मिलती है एज ए गेम्स में और किसी भी इवेंट्स में, उसमें हमें बहुत अच्छा लगता है. उसके तरफ से हम आगे आगे जाने की कोशिश कर रहे हैं. हर एक तरफ इवेंट्स में, हर इवेंट में हमें बहुत अपॉर्चुनिटीज मिलती है. एज हमें सपोर्ट भी मिलता है कॉलेज थ्रू, किसी भी इवेंट थ्रू. और हमारा कॉलेज है प्रोफेशनल रामकृष्ण मोरे कॉलेज आकुर्डी. श्री शहाजी हायस्कूल सुपे या विद्यालयाने सहभाग घेतला होता. तर कबड्डी या संघाचा विजय मिळाला आहे. समोरची टीम होती त्याचं नाव ओझर आहे. तर त्या टीमवर मात करून आम्ही विजय मिळाला आहे. यावेळी आम्हाला मार्गदर्शन करताना आमच्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री जामदाडे सर, त्याचबरोबर क्रीडा शिक्षक शेंडगे सर आणि त्याचबरोबर देवमाळकर सर आदींनी आम्हाला मार्गदर्शन केले व आम्ही त्यात यश संपादित केले. आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आमच्या सर्व विद्यालयातर्फे आभार व्यक्त करतो. माझं नाव अर्पिता काकडे. मी प्रोफेसर रामकृष्ण मोरे आकुर्डी कॉलेज मध्ये शिकते. आमच्या खो खोच्या मॅचेस होत्या आता पुणे शिक्षण महामंडळाने भरवल्या होत्या. तर खो खो साठी मुलींना प्रोत्साहन देते पुणे पीडीए हे, आणि आम्ही खूप कष्ट केले त्याच्यासाठी. आमची फायनल मॅच होती खो खोची, तर आम्ही जिंकलोय आता. तर आम्हाला खूप आनंद होतोय. फर्स्ट प्लेस भेटली आम्हाला आता खो खो मध्ये. ओपन युनिव्हर्सिटी खेळलोय आम्ही आता. आणि आम्हाला चिमटे सर आणि गणेश सर, विवेक सर त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे, कोचिंग केलंय आम्हाला. तर आम्ही जिंकलोय आता. मैं एनसीसी कैडेट आसिया मनेरी, प्रोफेसर रामकृष्ण मोरे कॉलेज की स्टूडेंट हूँ और आज हमारे खो खो के मैचेस थे तो हमारी फर्स्ट प्लेस आई है. तो ये एक पीडीए बहुत अच्छा प्लेटफॉर्म है लड़कियों के लिए ताकि वो पार्टिसिपेट करें, आगे खेलने के लिए मोटिवेट हो. सो एक ये बहुत अच्छा काम किया है पीडीए ने कि मैचेस रखे. सो इससे लड़कियों को मोटिवेशन मिलती है आगे खेलने के लिए और आगे बढ़ावा मिलता है. तो आई एम थैंकफुल टू पीडीए. मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही व्हॉलीबॉल या खेळामध्ये सहभागी झालो. आमच्या विरुद्ध वाघोली ही टीम आली होती. आम्ही त्यांना म्हणजे हरवलं. आम्ही या ठिकाणी विजय झालो आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही आमची संस्था असून आम्ही ओझर या गटाकडनं खेळत होतो. आमचे कोच श्री राऊत सर यांनी आम्हाला अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्यामुळे आम्हाला आज जिल्हास्तरीय मॅच घेतल्याबद्दल त्यांच्यामुळे आज आम्हाला संधी मिळाली आहे खेळण्यासाठी. आमच्याबरोबर खेळणारी टीम आहे, त्यांच्याबरोबर आम्हाला खेळून छान वाटलं आणि आम्ही आज खो खो हा खेळ खेळलो आणि त्यात मध्ये आम्ही चांगल्या गुणांनी विजेते झालो. आमचे मार्गदर्शक श्री मुजावर सर आणि आमचे चैतन सर
मुख्याध्यापक बोंग सर आणि माजी मुख्याध्यापक चव्हाण सर उपस्थित होते. जय हिंद एव्हरीवन. माझं नाव आरती गायकवाड. मी प्रोफेसर रामकृष्ण मोरे या कॉलेजमध्ये शिकत आहे. मी SY ला आहे. आज इथे डिस्ट्रिक्ट लेवलच्या बॅचेस झाल्या, तर त्याच्यामध्ये खो खो मध्ये काल आमचा फर्स्ट प्राइज भेटला आम्हाला. त्यानंतर आज 100 मीटर मध्ये माझा 3rd नंबर आलाय, 200 मीटर मध्ये 2nd प्राइज आणि 400 मीटर मध्ये 3rd प्राइज असे, आणि थाळी फेक मध्ये माझा 3rd क्रमांक आलेला आहे. पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशनने हे खूप चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे प्लेयरला, की सर्व विद्यार्थ्यांना खेळता यावं आणि त्यांच्या स्पोर्ट्सला, त्यांच्या संधीला कुठेतरी वाव मिळावा यासाठी खूप चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. इथे खूप चांगल्या प्रकारे ग्राउंड उपलब्ध करून दिलं होतं. ऍथलेटिकचा ट्रॅक आहे तो खूप छान प्रकारे होता. तसेच इथे फर्स्ट एडची सुद्धा सोय होती, जेवणाचं झाले, तसेच पाण्याची सुद्धा सोय होती. विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा यांनी उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल मी पुणे जिल्हाचे आभार मानते. आफ्टरनून, मैं कैडेट आसिया मरीरी रामकृष्ण मोरे कॉलेज की स्टूडेंट हूँ एंड आज यहाँ पे PDA ने कॉम्पिटिशन्स अरेंज किए थे, जिसमें मैंने 100 और 200 में पार्टिसिपेट किया था और 100 में मैं फर्स्ट आई हूँ एंड 200 में मैं 3rd प्लेस आई है मेरी. एंड मैं PDA का थैंक यू बोलना चाहूंगी बिकॉज उन्होंने ग्राउंड अवेलेबल करके दिया, जिसकी वजह से हमें प्लेटफॉर्म मिला हमारा परफॉर्मेंस दिखाने का. एंड आई रिक्वेस्ट कि ऐसे ही अगर PDA हमें सपोर्ट करता रहेगा तो हम बहुत आगे जाएंगे. हमारे लिए ये लाइक बहुत अच्छी बात है. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेने आज जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा इथे आयोजित केल्या आहेत. त्यामुळे 19 वर्ष वयोगटातील मुले 1500 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. माझी शाळा श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज नसरापूर आहे. माझे वर्ग शिक्षक श्री प्राध्यापक लावंडे सर, माझे कोच माझे वडील सेवानिवृत्त ACP हवालदार मालेजी गोवर्धन माले आहेत. त्या ठिकाणी ग्राउंडच्या ज्या सुविधा आम्हा खेळाडूंना पुरवलेल्या आहेत त्या खूप छान आहेत व या ग्राउंडमुळे खूप खेळाडू इथून घडून गेलेले आहेत राष्ट्रीय पातळीवर सुद्धा. मी विनीता पटेल. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आम्हाला हा ग्राउंड उपस्थित करून दिल्याबद्दल त्यांची खूप खूप धन्यवाद. मी लोणकर माध्यमिक विद्यालय शिकणारी विद्यार्थिनी आहे. माझे कोच मोरे सर आहेत. हा ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खूप खूप धन्यवाद. वाघेरी कॉलेजच्या ग्राउंडवर वाघेरी कॉलेजच्या ग्राउंडवर पूर्ण आम्हाला सोय चांगली असते आणि म्हणजे आर्मीवाले काय अकॅडमी पण प्रॅक्टिस करतात तिथं. आणि मी आता नॅशनलला पोहोचलेले आहे. त्यामुळे नाही का चांगला कॉलेज कडून पण आम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळतं. वाघेरी कॉलेजवर वाघेरी कॉलेजच्या ग्राउंडवरच मी प्रॅक्टिस करते आणि वाघेरी कॉलेज म्हणजे कॉलेजलाच ऍडमिशन आहे. मी कॉलेजच्या साईडने नॅशनलला गेलेले आहे आणि चांगले प्रोत्साहन करतात आम्हाला. आणि मुलींनी पण चांगलं का माझ्याकडून चांगल्या गोष्टी घ्यावं असं वाटतं मला. मुली पुढे जावं आणि पुढे जाव्या ही अपेक्षा करते मी मुलींकडून आणि चांगलं प्रोत्साहन देते. आणि वाघेरी कॉलेजला जास्तीत जास्त ऍडमिशन घ्या, कारण की चांगलं आहे वाघेरी कॉलेज आणि तिथं आम्हाला सगळं मिळतं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेने स्पर्धा घेतलेल्या, त्यात थाळीफेक मध्ये माझा 3य क्रमांक आला. धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे याने खूप छान ग्राउंड ची सोय केली, त्यामुळे त्यांचं थँक्यू. आणि आम्हाला ही स्पर्धा खेळून खूप छान वाटलं. दरवेळेस असंच करत राहू. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेने जिल्हास्तरीय स्पर्धा ठेवल्यामुळे माझा थाळीफेक मध्ये 2य क्रमांक आलेला आहे आणि या स्पर्धा खेळून मला खूप छान वाटलेलं आहे. धन्यवाद. जिल्हा शिक्षण मंडळ पुणे इथे चांगल्या प्रकारचं ग्राउंड आहे. इथं 800 मीटर मध्ये माझा प्रथम क्रमांक आला. इथं अनेक प्रकारचे खेळ घेतले जातात. इथलं ग्राउंड खूप चांगलं आहे. नमस्कार. आम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री हरणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळस या शाळेची विद्यार्थिनी. माझं नाव खारतोडे साक्षी नामदेव. मी आता 11वी मध्ये शिकते. इथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेत श्री वाघिरे कॉलेज सासवड या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या. तर तिथे खूप छान आम्हाला सुविधा मिळाल्या. खूप छान पद्धतीने आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलं
आणि खूप छान पद्धतीने हे सगळं झालं. मुलींच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप छान पद्धतीनं सुविधा ही उपलब्ध करून दिल्या. सगळं आम्ही आमच्या कॉलेजच्या वतीनं शाळेच्या वतीनं ह्या शाळेचं कॉलेजचं आभार मानतो. मी श्री हन्नेश्वर विद्यालय उच्च माध्यमिक व माध्यमिक या शाळेतील विद्यार्थिनी 11वी सायन्सची विद्यार्थिनी ऐश्वर्या विश्वनाथ मोहेकर. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थाने आम्हाला छान मुलींना प्रोत्साहन दिले, याबद्दल त्यांचे खूप आभार. त्यांनी आम्हाला मुलींच्या दृष्टीने छान पद्धतीने हे ग्राउंड उपलब्ध करून दिले व इतर खेळ या शाळेमध्ये घेतले, त्यासाठी आम्हाला याचा खूप आनंद होत आहे. ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्याकडून खूप खूप आभार. कुंडलिक दत्तात्रय मासाळ. मी इथं गोळाफेक मध्ये माझा पहिला प्रथम क्रमांक आला आणि पुणे शिक्षण महामंडळाने इथं ग्राउंड उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. माझं नाव दया रामदास सुतार. माझा इथे रनिंग मध्ये पहिला क्रमांक आला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने हे ग्राउंड उपलब्ध करून दिल्यामुळे मला खूप छान वाटले आणि हे ग्राउंड खूपच छान आहे, खूप मोठे वगैरे आहे. 100 मीटर धावण्यामध्ये पहिला आलो. ग्राउंड चांगलं होतं. धन्यवाद. पुणे महामंडळ शिक्षणाने आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पहिले त्यांचं. हा ग्राउंड खूप आवडलं. 400 मीटर धावण्यात पहिला नंबर आला, तर कॉलेजच्या वतीनं आणि सगळ्यांच्या ह्याने धन्यवाद नाही का. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध केलं आणि माझा इथे 800 मीटर मध्ये पहिला नंबर आला आहे. नमस्कार, मी आयुष कैलास पवार. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिले. त्याच्यामध्ये माझा 17व्या गटातील गोळाफेक मध्ये द्वितीय क्रमांक येऊन खूप आभारी आहे. माझं नाव अंकिता शंकरला इकडे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलं. माझा अंडर 19 मधून 200 मीटर मध्ये द्वितीय क्रमांक आला. मी पुणे जिल्हा मंडळाचे खूप खूप आभारी आहे. माझं नाव अहमद शाबुद्दीन शेख आहे. मी वाकरी कॉलेजमध्ये येऊन गोळाफेक मध्ये पहिला नंबर आलेला आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा मी आभारी आहे. नमस्कार, माझं नाव सायराज भास्कर सुपेकर. आज झालेल्या पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन संस्थेमध्ये झालेल्या पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन मध्ये 400 मीटर मध्ये माझा तृतीय क्रमांक आलेला आहे. त्याबद्दल मी शिक्षण मंडळाचे आभारी आहे. माझे नाव ऋषाली अविनाश मध्ये, जुन्नर तालुक्याचे श्री छत्रपती हायस्कूल येणेरेचे मी विद्यार्थिनी आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री पुंडे सर, विद्यालयाची विद्यार्थिनी श्री कुमारी जोशना बालेकर हिची प्रेरणा घेऊन मी ग्राउंड मध्ये उतरले आहे. माझे मार्गदर्शक शिक्षक मुळे सर आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे संस्थाच्या जिल्हास्तरीय स्पर्धा मुलींमध्ये 600 मीटर 14व्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. नमस्कार, मी ओवी आदित्य भोयने. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिले. मी यांचे खूप आभारी आहे. 100 मीटर मध्ये माझा द्वितीय क्रमांक व 200 मीटर मध्ये माझा तृतीय क्रमांक आला आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव ऋषिका भारत कांबळे. मी धावण्यामध्ये 19 वर्ष वयोगटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मी यांचे मनापासून धन्यवाद म्हणते. माझे नाव साक्षी गणपत खरात आहे. माझ्या शाळेचे नाव श्री छत्रपती हायस्कूल आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये माझा 400 मीटर 19 वयोगटामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे. आगिरे महाविद्यालय सासवड येथे अतिशय सुंदर अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नमस्ते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रथमतः मी आभारी आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्पर्धा वाघिरे महाविद्यालयामध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहभागी होऊन प्रत्येक गटाचे 3-3 विद्यार्थी सहभागी ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम आलेले द्वितीय तृतीयांना मेडल्स देऊन सर्वांचे अभिनंदन केले. या वाघिरे महाविद्यालयामध्ये खूप सुंदर ट्रॅक असून या ट्रॅक वरती खूप छान पद्धतीने स्पर्धा चुरचुरीच्या वातावरणात पार पडलेल्या आहे. सर्व शिक्षक स्टाफ यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या आहेत.
हे महाविद्यालयात सर्व सुविधा, जेवणाची, राहण्याची सर्व व्यवस्था खूप छान पद्धतीने केल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मी आभारी आहे। आणि या आज सर्व स्टाफच्या वतीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा जो स्टाफ आहे त्यांच्यातर्फे रनिंग 100 मीटर धावणे स्पर्धा घेण्यात आल्या। त्यामध्ये मी ऍडव्होकेट कुसुम संतोष वाळके, युवन ज्ञानाम गुरुकुल खराडी प्रथम आलेले आहे। आणि या सर्व स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आभारी आहे। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत 200 मीटरला मला दुसरा नंबर आलाय। ग्राउंड खूप छान आहे आणि असाच ग्राउंडची आम्हाला गरज आहे। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्यामध्ये 200 मीटर मध्ये मला प्रथम क्रमांक आला आहे। त्यामुळे त्यांनी ग्राउंडचे खूप छान आयोजन केले होते, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे। धन्यवाद। आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे वाघेरे कॉलेज सासवड इथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि इथं खूप चांगल्या प्रकारे नियोजन झालं। मुलांसाठी सर्व स्टाफसाठी खूप चांगल्या सुविधा होत्या आणि यामध्ये स्टाफसाठी पण काही मनोरंजनात्मक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामधली जी रनिंग स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये माझा सुप्रिया राणेचा 3य क्रमांक आला। त्याबद्दल मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि वाघेरे कॉलेज सासवड यांचे आभारी आहे। इकडे रनिंगचे टुर्नामेंट खूप पळायला खूप मजा आली। हे ग्राउंड खूप भारी आहे, मला खूप मजा आली। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने जिल्हास्तरीय स्पर्धा वाघेरे विद्यालय महाविद्यालय सासवड या ठिकाणी आयोजित केले होते। त्यामध्ये सर्व शाखेतील सर्व शाळांनी सहभाग घेतला व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडली। त्यामध्ये सर्व शिक्षकांनी तसंच वाघेरे महाविद्यालयातील सर्व स्टाफने आम्हाला खूप सारं सहकार्य केलं। त्याचबरोबर मी श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविन्य विद्यालयातून शिक्षक गटामध्ये 100 मीटर धावणे यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे आणि आम्हाला शिक्षकांना पण ह्या स्पर्धेमध्ये सहभाग दिल्याबद्दल मी सर्वप्रथम पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं आभार मानतो आणि त्याचबरोबर प्रत्येक वर्षी शिक्षकांना पण ह्यामध्ये सहभाग व्हावा यासाठी प्रयत्न करावेत ही अशी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी आयोजित केलेल्या खेळांमध्ये लांब उडी या खेळामध्ये माझा 3य क्रमांक आलेला आहे। या ठिकाणी खेळ खूप छान प्रकारे आयोजित केलेले होते व ग्राउंड खूप छान होते आणि मुलींना खूप छान प्रोत्साहन देण्यात आले। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने स्पर्धा भरवल्या होत्या वाघेरे महाविद्यालय। इथले ग्राउंड खूप चांगला आहे। इथे रनिंग मध्ये माझा 2रा क्रमांक आला, पळण्यात मजा आली। पुरंदर क्रीडा अकॅडमी सासवड जिल्हा शिक्षण मंडळ येथे आयोजित केलेल्या लांब उडी क्रीडा स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला आहे। मुलींना खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले आहे। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यामध्ये लॉंग जम्प मध्ये माझा 2रा नंबर आलाय वयोगट 14 मध्ये आणि या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खूप खूप आभार आणि यांचे आयोजन खूप चांगले होते आणि ग्राउंड खूप भारी होते। धन्यवाद। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यात मला 100 मीटर धावण्यामध्ये 3य क्रमांक आला आहे व इथं ग्राउंड ही चांगले आहेत आणि लांब उडीत पहिला क्रमांक आला आहे आणि इकडचे ग्राउंड खूप चांगले आहेत। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ इथे जिल्हास्तरीय खेळायला आलतो तर माझा लांब उडीमध्ये 3रा क्रमांक आला। इथले ग्राउंड चांगले होते आणि इथले टीचर गाईड करत होते आम्हाला। थँक्यू। पुणे सासवड येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ इथे आपल्या स्पर्धा झाल्या असं जिल्हा स्तरावरती। तर आपल्या अण्णासाहेब वाघेरे कॉलेजने आपलं खूप असं छान असं ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिले। त्यामुळे आपण एवढे भारी आपले प्लेयर तयार करू शकलो सर आणि आम्ही खूप खूप धन्यवाद सर, आम्हाला एवढं भारी ग्राउंड तयार करून दिलं। मी 19 वर्ष गट लांब उडीमध्ये खेळलो, त्यामध्ये माझा 2रा नंबर आला। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ जिल्हा स्तरीयच्या ज्या आपल्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये माझा लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक आला आणि नियोजन खूप भारी होतं। मला या आपल्या शाळेच्या वाघेरे कॉलेजच्या आणि आमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन खूप भारी झालं, त्यामुळे माझा लांब उडीत पहिला क्रमांक आला। यासाठी मी सर्वांचे आभार मानतो। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी इथं स्पर्धा आयोजित केल्या होत्या। वयोगट 17 मध्ये माझा 200 मीटर धावण्यामध्ये 3य क्रमांक आला आहे। हे ग्राउंड खूप चांगलं आहे आणि धन्यवाद इथं आम्हाला आयोजित केल्यामुळे। नमस्कार, मी मालुसरे भानुदास, प्राचार्य महासकाम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आकुर्डी। गेली 2 दिवस 30 आणि 31
डिसेंबर या 2 दिवसामध्ये वाघेरे महाविद्यालयाने अतिशय उत्तम अशा पद्धतीची क्रीडांगणाची आखणी करून व्यवस्था करून भोजनाची व्यवस्था करून सर्व विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही ग्रामीण भागामध्ये फोफावलेली ही संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल होत असते। सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणं हाच हेतू या संस्थेचा आहे। या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे। क्रीडा क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी भविष्य काळामध्ये चमकले पाहिजेत आणि त्याचप्रमाणे जो रिझर्व्ह कोटा खेळाडूंसाठी असतो त्याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना नोकरी सुद्धा मिळाली पाहिजे, चांगली पदकं मिळाली पाहिजेत। या दृष्टिकोनातून हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राबवला जातो। पुन्हा एकदा पुणे जिल्हा सर्व शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे याच्यातर्फे घेतले गेलेल्या ऍथलेटिक स्पर्धेमध्ये मला गोळाफेक, थाळीफेक आणि व्हॉलीबॉल मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे। या ठिकाणची व्यवस्था ही खूप एकदम चांगली आहे की प्लेयर्सला चांगल्या पद्धतीचे वाव भेटतो, प्लेयर्सला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळते। माझं कॉलेज अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर, माझे कोच उमेश पनेरू सर, थँक्यू। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रथमतः मी आपले आभार मानतो की आम्हाला असे खेळण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यास मी आपला आभार मानतो। 4x100 रिले मध्ये आमचा प्रथम क्रमांक आलेला आहे। आमचे कोच जाधव सर, JD जाधव सर आहेत आणि तेच आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत राहतात। खरं तर खऱ्या अर्थाने आम्हाला कळलं आहे की सगळे एकत्र असल्यानेच विजयी होऊ शकतात आणि एकीमध्येच बळ आहे। शिक्षण मंडळ पुणे येथे आयोजित क्रीडा स्पर्धा आमचा नंबर आला रिले मध्ये। आम्ही एकमेकांना साथ दिली, जर साथ दिली तर आम्ही सगळे विजयी होऊ शकतो। यांची आम्हाला चांगली साथ लाभली, आम्ही विजयी झालो। रिले मध्ये आमचा प्रथम क्रमांक मिळाला। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे आयोजित तिथे क्रीडा स्पर्धाच्या ग्राउंड आम्हाला उपलब्ध झाले, त्याबद्दल धन्यवाद। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये आम्ही सहभाग घेतला। न्यू इंग्लिश स्कूल मानकी या शाळेचे 4x100 या स्पर्धेमध्ये आमचा द्वितीय क्रमांक आला। तसेच आम्ही लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, 1500, 400, 800 व अनेक स्पर्धांमध्ये आम्ही सहभाग घेतला। त्यात आमचा शाळेचा नंबर आला। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांनी या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। मैदान खूपच छान होतं। सगळे स्पर्धा खूप लांब, ज्यांची काही चुका व्हायचे ते सगळे सांगायचे की ह्या साईडने पाहायचं नाही, त्या साईडने पाहायचं, ट्रॅक सोडायचे नाहीत। हे असे सांगितल्याबद्दल सगळ्यांना अनुभव आला खूपच। आणि लांब उडीमध्ये काही जण असे होते की ज्यांना उडीच मारता येत नव्हती, पण त्यांनी सांगितलं की कशी उडी मारायची हे त्यांनी सांगितलं। आणि मी 400 मध्ये पळाले, त्यात माझा तृतीय क्रमांक आला। आणि कसबे सर, माकर सर हे खूपच क्रीडा शिक्षक आमच्यासाठी खूपच भारी आहेत। त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही हे सगळं त्यांच्यासाठी केलेलं आहे। माझं नाव सई गणेश रांजणे, माझ्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल मानकी, आमचे क्रीडा शिक्षकांचे नाव श्री कसबे सर। माझा लांबुडीमध्ये पहिला नंबर आला आणि रिले मध्ये 3रा नंबर आला। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेने पुणे जिल्हा स्तरीय स्पर्धा ठेवल्या होत्या। वाघेरे हायस्कूल सासवड या ठिकाणी मी मांडकी या गावचा एक पालक आहे। जे वाघेरे कॉलेजनी जे काय ग्राउंड बनवलंय, जे काय सेवा उपलब्ध करून दिल्या विद्यार्थ्यांसाठी आणि भरपूर अशी व्यवस्था, छानपैकी व्यवस्था केलेली आहे कॉलेजनी आणि सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रोत्साहनात पुरंदर तालुक्यामध्ये स्पोर्ट्स मध्ये सर्वांना उत्स्फूर्तता वाटत आहे।
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे येथे आम्ही रिले या स्पर्धेत भाग घेतला। इथे ग्राउंड खूप छान होते व आम्हाला इथे खूप मजा आली। रिले खेळताना महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्वांनी साथ द्यावी। ही साथ आम्हाला खूप छान मिळाली।